आता आपल्याला हे असं गोळा घेऊन वांग्याचा शेप करायचा आहे आणि हे जे डेटा मी काढून ठेवलेली आहे ह्या डेटामध्ये आपल्याला ही अशी वांगी तयार करून घ्यायची आहे। हे बघा, वांगी बऱ्याच वेळा करून खाल्ले असतील, पण अशा प्रकारचं वांग तुम्ही कधी केलं नसेल, तर मी आज अशीच एक रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। त्याचं नाव आहे लबाड वांग। तर त्याच्यासाठी हे बघा, असे काटेरी वांगी घ्यायचे आहेत। असे याचे जे काटे आहेत ते काढायचे आहेत आणि देठ वगैरे आपल्याला असंच ठेवायचं आहे। आता ही वांगी किडकी आहेत की नाही ते बघायचं आहे। आता हे असं कापून घ्यायचे आहे आणि बघायचं आहे आतमध्ये खिडकी आहेत की नाही ते। जसं आपण वांग्याला चिरा मारतो अशा प्रकारे सर्व वांगी मी कापून घेत आहे। वांगी उकडण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी कापलेली वांगी आहेत ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे। वांगी शिजवायला ठेवली होती, आता कुकर उघडत आहे आणि वांगी पण बघा शिजली आहेत। आता हे मी एका प्लेटमध्ये काढत आहे। वांगी शिजवताना याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाहीये, बिना पाण्याचेच ही वांगी शिजवायची आहेत। बटाटा सोलून घ्यायचा आहे। आता ही जी वांगी आहे हे देटांना धक्का न लावता देटा आपल्याला असेच ठेवायचे आहेत। फक्त वांग मधलं आहे तेवढं काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे देटही बाजूला ठेवायची आहेत। हे बघा, हे देठ मी सगळी अशी बाजूला केलेली आहेत आणि इथे ही वांगी कुक करून घ्यायची आहेत। बटाटा आणि वांगी ही दोन्ही आपल्याला एकदम कुस्करून घ्यायची आहेत। वांग आणि बटाटा याचं मिश्रण आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवर मी कढई ठेवलं आहे आणि एकदम एक चमचा एवढं येईल एवढंच मी तेल टाकत आहे। अर्धा टीस्पून मी जिरं टाकत आहे, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे। आलं लसूण पेस्ट ही चांगली परतून घ्यायची आहे। आलं लसूण पहिल्यांदा परतण्याचं कारण त्याच्यात जो कच्चापणा आहे तो भाजीला लागू नये म्हणून आधी ती परतून घ्यायची आहे। एकदम ड्राय करायची आहे भाजी, म्हणून तेल जास्त टाकायचं नाहीये। 1 टीस्पून मी हिरवी मिरची वापरलेली आहे, हिरवी मिरचीची पेस्ट आहे ही सुद्धा याच्याबरोबर परतून घ्यायची आहे। 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून मी हळद घेतलेली आहे। हे सुद्धा थोडंसं परतायचं आहे। अर्धा टीस्पून घरगुती लाल तिखट आहे। हिरवी मिरची पण टाकली आहे म्हणून मी लाल तिखट कमी टाकलेलं आहे। जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हे वांग आणि बटाटे जी कुस्करून घेतलेले आहे ते आता याच्यात टाकायचे आहेत। खूप कोथिंबीर टाकायची आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। जशी आपण बटाट्या वड्याला भाजी करतो तशाच प्रमाणे आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे। याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे, 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकत आहे, 2 चमचे ब्रेड क्रम्स। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ब्रेड क्रम्स आणि तांदळाचं पीठ टाकण्याचं कारण म्हणजे हे आपल्याला सारण जे आहे ते एकदम घट्ट पाहिजे, असं थोडंसं पातळ किंवा लिबलिबीत नको आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत। पण तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ हे थोडंसं वाढवा त्याच्यामध्ये आणि असं हे घट्ट। म्हणून मी वांगी उकडताना सुद्धा त्याच्यामध्ये पाणी न टाकताच वांगी उकडलेली आहेत। जर पाणी टाकलं असतं तर वांगी खूप जास्त लिबलिबीत झाली असते आणि हे जे सारण आहे ना ते घट्ट झालं नसतं। तर जेव्हा तुम्ही कधी ही रेसिपी कराल तेव्हा ही टीप लक्षात ठेवा की वांगी उकडताना पाणी बिलकुल ठेवू नका। आता हे मिश्रण बघा कसं घट्ट झालेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये मी तेल सुद्धा खूप कमी वापर केलेला आहे तेलाचा। आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे
आणि कोथिंबिरीचं प्रमाण याच्यामध्ये थोडंसं जास्त टाकायचं आहे. कोथिंबिरीनं याला खूप जास्त चांगली चव येते. बघा भाजीतलं पाणी सगळं आटलेलं आहे, म्हणजे जराही पाण्याचा अंश नाही आहे आणि याचा गोळा तयार होतोय. अशी घट्टच भाजी करायची आहे. आता मी गॅस बंद करत आहे आणि हे जे मिश्रण आहे ते थंड करून घेत आहे. वांग आणि बटाटा याचं मिश्रण थंड झालं आहे. आता आपल्याला हे असं गोळा घेऊन वांग्याचा शेप करायचा आहे आणि हे जे डेटा मी काढून ठेवलेली आहे ह्या डेटामध्ये आपल्याला ही अशी वांगी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्व वांगी मी करून घेणार आहे. मी सर्व वांगी तयार करून घेतली आहेत. लबाड वांग करण्यासाठी इथे मी 1 कप चण्याचं पीठ घेतलं आहे. चण्याच्या पिठामध्ये इथे अर्धा टीस्पून मी जिरेपूड टाकत आहे, अर्धा टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून मी ओवा घेतला आहे. तो हातावर घेऊन थोडासा असा चोळून घ्यायचा आहे आणि याच्यात टाकायचा आहे. अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. त्यामध्ये आता गरम तेल घालायचं आहे. 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. पीठ थोडं थोडं पाणी करून भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो तशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि जास्त पातळ करायचं नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. हे चिमूटभर मी खायचा सोडा टाकत आहे. सोडा जास्त टाकायचा नाहीये कारण की आपण ह्याच्यामध्ये गरम तेल, याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. त्यामध्ये आता गरम तेल घालायचं आहे. 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. पीठ थोडं थोडं पाणी करून भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो तशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि जास्त पातळ करायचं नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. हे चिमूटभर मी खायचा सोडा टाकत आहे. सोडा जास्त टाकायचा नाहीये कारण की आपण ह्याच्यामध्ये गरम तेल सुद्धा टाकलेलं आहे. आता याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाहीये. बघा असं सरसरीत पीठ करायचं आहे. आणि याच्यामध्ये मी हळद टाकलेली नाही. हळद टाकली असते ना तर सोडा पण टाकल्यामुळे हे नंतर काळं पडतं. म्हणून कधी पण सोडा टाकणार असाल त्यावेळेला तुम्ही हळद टाकायची नाहीये. आता ह्या पिठामध्ये हे वांग घ्यायचं आहे आणि चमच्याने पूर्ण वांग्याला लागेल असं पूर्ण पीठ ह्याच्यावर पसरायचं आहे. हे बघा, अगदी अलगद हाताने करायचं आहे. हे बघा आपल्याला करून घ्यायचं आहे. तेल तापत ठेवलं आहे आणि यामध्ये पिठामध्ये भिजवलेलं वांग आहे. हे अगदी अलगद हाताने काढून हे आपल्याला कढईत टाकायचं आहे. हे पूर्ण देठापर्यंत पीठ गेलं पाहिजे. जसे आपण बटाटे तळून घेतो त्याप्रमाणे हे सगळे तळून घ्यायचे आहेत. जाळीच्या ट्रेवर मी काढत आहे. थोड्या आता मी मिरच्या सुद्धा तळून घेत आहे. एक वांग मी याच्यातलं कापून दाखवते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे लबाड वांग करून बघा.
अगदी बटाटा तर आपण नेहमीच खातो, पण ही एक वेगळी रेसिपी आहे. तुम्हाला ही नक्की आवडेल. हे तुम्ही मिरची बरोबर किंवा चटणी बरोबर, सॉस बरोबर, कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता.